विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड। परंपरा कायम राखल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांचं अभिनंदन। तर नावात सचिन असल्यानं योग्य वेळी निर्णय घेतात उपमुख्यमंत्री शिंदेंकडून कौतुक। मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्याला 4 वाजेपर्यंत पावसाचा रेड अलर्ट। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा। तर विदर्भातल्या 6 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी। मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला। जोगेश्वरी अंधेरीत पाणी साचलं। मुंब्रा शीळ मार्गही पाणी साचल्यानं बंद। वीरा देसाई रस्त्यावर 2 ते 3 फूट पाणी। तर ठाण्यामध्ये वंदना डेपो आणि मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं। रायगडमध्येही पावसाचा जोर कायम। कुंडलिका, आंबा, सावित्री नदीनं इशारा पातळी ओलांडली। सुतारवाडी आणि पाभरे धरणं भरली। केतन अग्रवाल हत्येप्रकरणी लोहगडावर आरोपी चेतन चौधरी सोबत क्राईम रिक्रिएशन पूर्ण। संपूर्ण प्रक्रियेसाठी लागले 2 तास 40 मिनिटं। केंद्र सरकारची EPFO 2.0 ही नवी डिजिटल सिस्टीम सुरू। नव्या सिस्टीममध्ये कर्मचारी 75% रक्कम कारण न देता काढू शकणार। लवकरच UPA द्वारेही PF काढण्याची सुविधा। UPA सरकारची मनरेगा योजना बंद। आजपासून योजना विकसित भारत जी रामजी नावानं चालू राहणार। नव्या योजनेमध्ये 100 ऐवजी 125 दिवसांच्या रोजगाराची हमी। 95,692 कोटींची तरतूद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।